हे बघ नमिता, ते बाळ त्या सरोगेट मदरचं आणि शुभंकरचं असणार आहे. त्या बाळाला तू स्वतःचं कसं समजशील? ते बाळ शुभंकरचं आहे ना, मग ते माझंच असणार ना. आर यू शुअर? तुला तुझा निर्णय पटतोय? वर्षा, मला हॉस्पिटल बाहेर एक मुलगी भेटली होती. ती जे एक वाक्य बोलली ना, ते माझ्या मनावर कोरलं गेलंय. लहान बाळ हे देवासारखं असतं. त्याला जी माया लावेल तीच त्याची आई असते. म्हणजे तू जे काय सांगतेस ते पटतंय मला, पण त्या बाळाला माया लावताना तुझ्या मनाची तगमग नाही का होणार? बरं, ती मुलगी सरोगेट मदर म्हणून जी येणार आहे ती कोण आहे, कुठची आहे, हे सगळं कसं कळणार आपल्याला? नाही, तिची सगळी चौकशी, मेडिकल टेस्ट वगैरे करूनच हा निर्णय घेणार ना आपण. म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय पक्का केलाय तर? म्हणजे आता मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, कितीही सांगितलं तरी तू माझं ऐकणार नाही. हे बघ नमिता, मी तुझी जुनी मैत्रीण आहे म्हणूनच तुला विचारते. चौकशी करून किंवा मेडिकल टेस्ट करून बाकीच्या गोष्टी कशा कळणार आहेत आपल्याला? बाकीच्या गोष्टी म्हणजे ती जी कोणी मुलगी आहे तिच्या घराण्यात एखादा गंभीर अनुवंशिक आजार असेल तर? तुला माहिती आहे, काही आजार 1-2 पिढ्या सोडून येतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मानसिक आजार, फिट्स येणं किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम्स, हे सगळं कसं कळणार आहे आपल्याला? मी मीराशी बोलून घेईन ना. आपण त्या बाईच्या सगळ्या DNA टेस्ट वगैरे आधी करूया. नमिता, सगळ्याच गोष्टींसाठी वैद्यकीय शास्त्रावर अवलंबून नाही राहता येत आपल्याला. अगं, काही कुटुंबांना विचित्र आणि चमत्कारिक शाप असतात, ते कसे कळणार आहेत आपल्याला? हे बघ, आणि अशा गोष्टी फक्त कुंडलीतनंच कळतात. जन्मकुंडली? हो, म्हणजे त्यातले ग्रह दोष बघून आपल्याला सगळं काही कळतं. समजा त्या बाईला कुठला दोष असेल, शेवटी तिचा त्या बाळाच्या नाळीशी संबंध असणार आहे. आणि म्हणूनच मी तुला म्हणते, त्या बाईची जन्मकुंडली तू तपासून घे. अगं, कसं वाटेल ते? कसं काय वाटायचंय त्यात? तुम्ही तुमच्या घराण्याची इज्जत, अब्रू, भविष्य, बिझनेस, प्रॉपर्टी त्या बाईकडे पणाला लावायला निघालात. मग ती बाई कशी आहे, कोण आहे, याविषयी माहिती नको का मिळाला? हे बघ नमिता, मी माझ्या प्रतीकसाठी ट्युशन टीचर ठेवताना सुद्धा ही तिची जन्मपत्रिका तपासून घेते. लोकांचं काय जात आहे ग बोलायला? हाय, तू कधी आलास? मी आले स्वयंपाकाची तयारी. एक मिनिट काय बघत होतीस? कुठे काय काही? हो बघू तर दे मला. एवढं काय बघत हो? अरे, सरोगसीवरच्या किती साइट्स ओपन केल्यास तू? इतकी काय माहिती हवी आहे तुला? मी तुला माहितीये शुभंकर, काही साइट्सवर असं स्पष्ट दिलंय की काही सरोगेट मदर मूल जन्माला घालायच्या आधीच पळून जातात. त्यांना ते बाळ द्यायचंच नसतं. अरे, आपल्या बाळाच्या बाबतीत मीता, अगं सतत निगेटिव्हच का विचार करतेस तू? हे बघ, आज मी मीराकडे गेलो होतो. तिच्याशी सगळं डिटेल बोलणं झालंय माझं. मी सकाळी जे बोलले ते सांगितलंस? हो, सगळं सांगितलं तिला. मीराचं असं म्हणणं आहे की समजा हे जर आपल्याला अगदी पर्सनल लेवलवर ट्रीट करायचं असेल तर आपण स्वतःची एक जाहिरात द्या. म्हणजे होईल काय, अर्जदार बायकांशी तू स्वतः बोलू शकशील. हो हो.
हे चांगलं आहे. अगं येताना जाहिरात देऊनच आलोय मी. उद्या सकाळी सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रात आपली जाहिरात असेल. म्हणजे उद्या अख्ख्या जगाला कळेल ना की मी स्वतःचं मूल जन्माला नाही घालू शकत. मला मूर्ख समजतेस का तू? अरे पेपर मध्ये लिहून येणार म्हणजे कळणार नाही का? मीता, अशा जाहिरातीत कुणी नाव देतं का? फक्त फोन नंबर दिलाय मी. फोन नंबर? तोही तुझा, माझा, आपल्या घरचा नाही. हे बघ, हे बघ, हा नवीन फोन आहे, यात नवीन सिम कार्ड आहे. हा नंबर दिलाय मी. म्हणजे आपली जाहिरात वाचून ज्या कोणी बायका कॉल करतील त्या या फोनवरच करतील. ओके? हा फोन माझ्याकडेच असेल ना? हो, तुझ्याकडेच असेल. समाधान झालं की अजून काही? नको तोंडात बोट घालून. नाही ना, तोंडात बोट घातली तू उकारी येते की नाही? येते ना, मग अजिबात तोंडात नाही बोट घालायची. तू हळीव कशाला आणलेस? आता तू खोबरं बिबरं कोण खवत बसणार आहे? कोण एवढी दगदग करणार बाई? मी करेन ना, मला येतात हळीवाचे लाडू. आहे काय त्याच्यात? रात्री हळीव भिजत घालायचे, सकाळी गूळ, झालं. दुष्यंत देवधर, काय चाललंय? काय म्हणते तब्येत पिल्लाची? दिवसभर किरकिर चालली नसती. ए सोन्या, ए हळू का? काय दसमीकडेपणा चाललाय? आणि लहान आहेस का आता धांदडपणा करायला? मग कशी कशी धावत आलीस तू? 2 पाय चालता नाही तुला? झालं. माझ्या लाडक्या लेकीच्या पाठीवर भाऊ काय जन्माला आला. तिचं बालपण एका रात्रीत हरवून गेलं. काही हरवलेलं नाहीये, रीतसरच मोठी झालेली आहे ती. आणि खरं तर आत्ताच लक्ष ठेवायला हवं तिच्यावर, हो की नाही? काय आहे, संगत चांगली मिळेल तर सगळ्या गोष्टी नीट होतात, हो की नाही? ताईला संगत चांगली मिळायला हवी की नाही? मी आलेच. मी पण येते. काय ग, कशी आहेस? बरी. आणि एवढ्या लवकर घाईगर्दीने डिस्चार्ज का घेतलास हॉस्पिटलमधून? मग काय, हॉस्पिटलमध्ये आणखी 2 बिलं वाढवायचे आहेत का? बघू पाकिट बघू. हो काय, तुला बघायचं पाकिटात काय आहे? बघूया पाकिटात काय. हे काय, 500 रुपये फक्त? अगं नाही, 1000 होते ना. 500 रुपये खर्च झाले. निदान खोटं बोलता येत नाही तर बोलू तरी नका. पाकिटावर लिहिलंय 500 रुपये फक्त. हे बघा. अंजू, अगं मानधनाचं पाकिट बघू नको नुसतं. मला मान किती मिळाला तो बघ. माझा कालिदासावरचा अभ्यास अवघ्या महाराष्ट्रात मान्यता पावलेला आहे. 1,500 श्रोते होते व्याख्यानाला माझ्या. वा, म्हणजे माणशी 50 पैसे सुद्धा किंमत नाहीये तुम्हाला. अंजू, अगं सगळं असं रुपये आणि पैशात मोजायचं नसतं. अभ्यास, भाषा, भाषेवर प्रेम हवं. संस्कृत ही मृत भाषा आहे. अभिजात साहित्य कोणी वाचत नाही. अशी जे हाकाटी पिटत फिरत असतात ना, ते हवे होते तिकडे नाशिकला माझ्या व्याख्यानाला उसळलेली गर्दी पाहायला. त्यांनी काय होतंय, वाण सामान आणताना वाणाला पैसेच द्यायला लागतात. तिथे संस्कृत सुभाषित फेकून नाही चालत. सामान नाही येत त्यांनी घरात. जरा वर्तमानात या, देवधर साहेब, वर्तमानात या. आणि तुम्हाला काय वाटतं, हॉस्पिटलच्या AC रूम मध्ये आणखीन 2 दिवस राहायला मला आवडलं नसतं? पण माझा नवरा पैसे कसे कमवतो आणि हवं तिथे कसे कमवत नाही हे माहिती नाही का मला? मी बोलते तेवढं फक्त दिसतं, पण महिना अखेरीला काय जीव मेटाकुटीला येतो ना माझं मला माहिती. आंघोळ करून घ्या तुम्ही. तुमच्या आवडीची आळूवडी केली.
बस शुभंकर, कसा गेला आजचा दिवस? मग आज जाहिरात देऊन आलो, बघूया कसा रिस्पॉन्स मिळतोय. वाचला मी मजकूर, ईमेल केला होतास ना मला. या मार्गाने तरी नमिताची इच्छा पूर्ण होईल. आयुष्यच थांबल्यासारखं झालंय तिचं. हो ग, दिवस रात्र एकच विचार, एकच ध्यास. हे बरं आहे मग, नातवाच्या वाटेकडे डोळे बिळे लावून बसणारी टिपिकल सासू नाही असतो. मला तुझा अभिमान वाटतो मा. आय एम प्राऊड ऑफ यू. ते जाऊ दे, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. नमिताबद्दल. काय ग? शुभंकर सतत घरात असते ती आणि मग डिप्रेशनमध्ये जाते. तिने स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवंय शुभंकर. मा आता ही जाहिरात दिली आहे ना, मी सांगतो आता दुसऱ्या कशातही लक्ष लागणार नाही तिचं. खरंय शुभंकर, फार नाजूकपणे हाताळ हा हे सरोगेट मदर प्रकरण. आपल्या देशात मातृत्व ही फार महान गोष्ट मानली जाते आणि म्हणूनच नमितासारख्या मुली मग स्वतःला अपराधी समजतात. मा डोंट वरी, मी घेईन सगळी काळजी. आणि आता हे पुस्तक वाचणं वगैरे बंद करा, झोपा आता. हां, गुड नाईट. गुड नाईट. वहिनी, देवाशी वार्तालाप झाला असेल तर जरा बोलायचे तुझ्याशी. बोल ना. खरं तर मगाशीच बोलणार होते, पण हे यायचं होते आणि तूही माझ्या तोंडाला पानं पुसण्यासाठी हळवांच्या लाडवाचा घाट घातला होतास. वहिनी, अगं असं काय बोलतेयस? अश्विनी स्पष्टच विचारतीये. परवा रात्री 2 वाजता समीरला भेटायला तू खाली गेली होतीस काय ग? वहिनी, तू तर हॉस्पिटलमध्ये होतीस. त्याचाच फायदा घेतलास तू? वहिनी, अगं असं काय बोलतेयस? उलट तू आणि दादा घरी नव्हता म्हणून मी त्याला घरात नाही बोलावलं. तेही वाईटच दिसलं असतं ना. आणि आमच्या दोघांचं लग्न ठरलंय वहिनी. नुसतं ठरलंय, झालेलं नाहीये अजून. हे बघ अश्विनी, तू ह्यांची चुलत बहीण आहेस आणि त्यातून पोरकी, म्हणून ऐपत नसताना सुद्धा तुला या घरात ठेवून घेतले मी. कृपा कर, ज्या ताटात जेवतेस त्या ताटात भोकं पाडू नकोस. वहिनी, अगं मध्यमवर्गीयांची वस्ती आहे ही. इथे आपल्या घरातल्या फोडणीचा वास शेजाऱ्यांच्या 7 घरांमध्ये जातो. आणि तू रात्री 2-2 वाजता त्या समीरच्या हातात हात घालून गुज गोष्टी करत राहिलीच लोकांना कळणार नाही का? महत्वाचं काम होतं म्हणून. हे बघ अश्विनी, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला एक वयात येणारी मुलगी आहे आणि तुझी ही थेर बघून ती उधळली तर कोण आवरणार आहे तिला? हे बघ अश्विनी, तुला जर इथे राहायचं असेल तर ही थेर मी खपवून घेणार नाही. कळलंय? आणि लक्षातही राहील ना? हॅलो अश्विनी, घरासमोरच्या कंपाऊंड जवळ उभा आहे मी. ये ना. काय रे, तू कामावर नाही गेलास? आशू, अगं माझी नोकरी गेली. काय? समीर, मस्करी करतोयस ना? आशू प्लीज. अगं मला काही सुचत नाही, माझं डोकं जरा भरकटलंय. तू ये ना. येते.
काय झालं? बघ, म्हणजे खरंच? नोकरी गेली माझी. पण का? रिसेशन, आर्थिक मंदीचा फटका. तुला एकट्यालाच? रोहन आणि किटी? रोहनचं नुकतंच प्रमोशन झालंय ना, आणि किटी त्याची गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तीही वाचली. मी नाकारलं ना प्रमोशन. मला मोठं व्हायचंय, धावपळ करायची आहे, आणि त्यासाठी वेळ हवाय म्हणून. तू US ला जाणारच हे कळलं असेल ना सगळ्यांना? तेच झाले. समीर, जे झालं ते चांगलं झालं. काय? समीर, तू या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघ ना. जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा संपूर्ण विश्व त्याला त्यासाठी मदत करतं, तसे सिग्नलही देतं. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे, असं तूच म्हणतोस ना. हा ही एक सिग्नल आहे समीर. तुला इथे राहायचं नाहीये हे सांगणारा संकेत आहे हा. हे सगळं पुस्तकात वाचायला बरं वाटतं आशू. आत्ताच्या परिस्थितीत नोकरी जाणं मला परवडणार नाहीये. सगळ्या फेलोशिप, स्कॉलरशिप्स, फंड्स, ग्रँट्स सगळं मिळून सुद्धा आपल्याला हवे तेवढे पैसे नाही जमत आहे. मग कर्ज काढायला लागणारच. आणि अशा परिस्थितीत जर माझी नोकरी असते तर बरं झालं असतं ना. कधी कधी वाटतं, आई म्हणते तसं इथेच एखादी नोकरी पाहावी. अमेरिकेला जायचं स्वप्न सोडून द्या. तू एवढा नेगेटिव्ह विचार का करतोयस? कारण ज्यांना प्रत्येक वळणावर आधार देणारे माणसं असतात तेच सतत सकारात्मक विचार करू शकतात. इथे प्रॉब्लेम्स किती आहे. आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत असल्यासारखं वाटतंय. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. देव त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्यात यशस्वी होण्याची ताकद असते. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. हवं तर मी आणखी एखादी पार्ट टाइम नोकरी करेन, DTPची कामं वाढवेन, गरज पडली तर ट्युशनही घे. अरे वेड्या, तुला तयारीसाठी फुल टाइम मिळाला असं समज. मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये सायलेन्स खटला चालू आहे. मधली राधा करताना जशी दिसायचीस ना तशीच दिसतेस अजून. थँक्यू. अरे च्या, राधेला इंग्लिश येतं? थँक्यू. तुझ्याशी बोलते ना ती राधा नाही, मीरा आहे. डॉक्टर मीरा. अरे च्या, का बरं? का बरं म्हणजे माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुझ्यामुळे. माझ्यामुळे तुझा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? अगं मी तर एक साधा नट. साधा? भारी आहेस तू, भारी. बायका मरतात तुझ्यावर. भारी? वजन वाढलं की काय माझं? ऐक ना पलास. का म्हणतेल ते? तुझा कुठला प्रॉब्लेम माझ्यामुळे सॉल्व्ह झालाय? त्या दिवशी तू सरोगेट मदर्स बद्दल बोलत होतास ना. हा, अमेरिकेतल्या रादर रांगणेकरांच्या पुढच्या फिल्मचा विषय आहे तो. तेच. तेच म्हणजे काय? तुझं बोलणं ऐकत असताना मला एकदम असं वाटलं की दादा आणि नमितालाही या उपायाने मूल होऊ शकतं ना. एक्सलंट. मग तू सांगितलंस ते ना? सांगितलंय. कशी बशी तयार झालीये नमिता. जाहिरात दिलीये पेपरमध्ये, उद्या येईल बहुतेक. या दोघांना त्यांचं मूल होऊ दे रे बाबा. पण काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? ती आता नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये होऊ शकतात की. मी फिजिकल कॉम्प्लिकेशन्स बद्दल बोलत नाहीये. इमोशनल, मेंटल. हा भावनिक गुंता फार त्रासदायक असतो मीरा.
कारण तो रेशमाच्या धाग्यांचा असतो. रेशमी कोणता गाठी सोडवल्या तरी वळ जन्मभर राहतात. कॉफी पिणार आहेस? तुम्ही सगळे गरम श्रीमंत हो, कॉफी कसली पिताय? अगं झोप उडवायला चहा सारखं दुसरं औषध नाही. पुरे, तुला चहा हवाय का? झोप उडवायला मला चहा कॉफीची गरज नाही. तू अशी राधेसारखी येऊन बसलीस ना, तेव्हा सुटाली माझी झोप. तू का उठलास? तुझं चाललंय काय पण? काय ग, तू पण मासारखी लेखिका वगैरे झाली नाहीस ना? नाही रे. काय लिहितेस रात्री, बघू जरा. अरे आता उद्यापासून आपल्याला फोन यायला सुरुवात होती. मग त्या बायकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे तर काही प्रश्न काढायला नकोत का, म्हणून प्रश्न काढत बसले होते. इतकंच. अच्छा, बघूया काय आहे. पत्रिका, जन्मकुंडली. अरे कशाला? असं कसं? ही पण एका प्रकारची टेस्ट आहे, जशी मेडिकल टेस्ट तशी ही. मला नाही पटत. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुहूर्त पाहतो, ज्योतिषाचे सल्ले घेतो. ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे. त्यासाठी नको करायला आहे. हे बघ, तू काही म्हण, माझ्या मध्ये याचा काही संबंध नाही. अजिबात पटत नाही मला. नको पटू. त्या बाईच्या कुंडलीतला एखादा दोष आयुष्यभर माझ्या बाळाला भोगायला नको. त्यासाठी मला इतकं तरी करू दे. मीता, समजा आपला हा पत्रिकेचा आग्रह बघून एखाद्या बाईने खोटीच पत्रिका दिली तर? आता ती बघायला काय ज्योतिषाला अपॉइंट करायचं? त्या ज्योतिषाला पण कळणार नाही पत्रिका खरी आहे का खोटी. अरे आपण बनवून घेऊ किंवा आपण तपासून पाहू. समजा एखाद्या बाईला तिच्या जन्माची वेळच माहित नसेल तर काय करणार? विरोध करायचा म्हणून करू नकोस. आणि मीही काही इतक्या जुनाट विचारांची नाहीये. अच्छा, मग हे काय चाललंय तुझं? वेड लागलाय मला, बस. दादा चहा. कल्याण मस्तू बालिके. हा दुसरा चहा आहे, यानंतर चहा मिळणार नाही. आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय, 4 तांबे घे आणि लगेच बाथरूम मोकळं कर. मालूच्या शाळेची वेळ झाली, ती एकदा बाथरूम मध्ये घुसली की 1 तास बाहेर येणार नाही. असा वहिनी साहेबांचा निरोप आहे. तिचं टोमणं सुरूच आहे का अजून? बाळंतिणीच्या कानात कापूस घालतात तसं तोंडात का नाही कापसाचा बोळा कोंबत? गप्प बस रे दादा. कसा झाला चहा? काय रे, चहा कसा झालाय? अफलातून. मला वाटलं अप्रतिम असं म्हणशील. नाही, चहा अप्रतिमच झालाय. पण ही बातमी बघ ना कसली अफलातून आली. सरोगेट मदर पाहिजे. बापरे. म्हणजे टर्नर पाहिजे, फिटर पाहिजेच्या चालीवर यांना चक्क सरोगेट मदर पाहिजे. शी, दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाची आई व्हायला कोण जाईल रे दादा? कसल्या जाहिराती देतात ना खरंच. जातील, भरपूर बायका धावत धावत जातील. कशासाठी? पैशासाठी. काय? पैसा हे जगण्याचं साधन आहे हे विसरूनच गेलेत ना लोक. पैसा हेच साध्य आहे असं वाटायला लागलंय त्यांना. जाऊ दे दादा, आपण कशाला त्रास करून घेतोय. खरंय. समीरचं काय चाललंय? पैशाची जमवाजमव झाली त्याची? का? सगळंच कठीण होऊन बसले दादा.
का ग? त्याची नोकरी गेली त्यामुळे प्रॉब्लेम्स आणखी वाढले. ऍडमिशन झाली आहे पण पैसे नाही. हे नाही ग, सगळं ठीक होईल. पैशाची व्यवस्था नक्की होईल, तू काळजी नको करू. दादा शेवटी आपला विषय पैशांवरच आला. चालायचंच. एकदा पैशाच्याच भोवती फिरायचं म्हटल्यावर तो नाचवेल तसं नाचावंच लागणार, मनात असो की नसो.